पप्पू एक गरीब सब्जीवाला होता। तो बाजारातून भाजी आणून थोडेसे जास्त पैसे वाढवून गल्लीमध्ये तो विकत होता। अगं ए, ऐकलंस का? लवकर उठ, गाडीवर भाज्या लावायच्यात। रोज रोज सकाळी उठून मी आता थकले आहे। कधीही शांतीने झोपून देत नाही हा माणूस। अगं काय झालं? उठलीस की नाही अजून? येत आहे, थांबा ना जरा। सकाळ सकाळ ओरडायला चालू करतात फक्त। काय ग, सकाळी सकाळी उठायला एवढा आळशीपणा का करतेस तू? मला सांग, भाज्या जर सकाळी सकाळी धुतल्या गेल्या नाहीत तर जाणार कसं मी? आणि सकाळी जर भाज्या विकल्या नाहीत तर दिवसभर जेवायला काय घालू तुम्हाला? तुला माहितीये ना मला भाज्या विकायला किती दूर जावं लागतं ते। हो हो माहित आहे, द्या भाजी कुठे? सुनीताला सकाळी सकाळी उठणं म्हणजे खूप त्रासदायी वाटायचं। खरं तर ती कामचोर होती। तिला काम करायला अजिबातही आवडत नव्हतं। तिला खूप जास्त आळस होता। पप्पूला भाजी दुसऱ्या गावामध्ये घेऊन जाण्यासाठी खूप जास्त वेळ लागत असायचा। भाज्या घ्या भाज्या, भाज्या घ्या भाज्या, ताज्या ताज्या भाज्या। ऐका भाऊ, वांग कसं दिलं? 30 रुपये किलो आहे वहिनी। प्रत्येक ठिकाणी तर 20 रुपये किलो देतात आणि तुम्ही 30 रुपये किलो देतायत। अहो, ही आमच्या शेतातली वांगी आहेत, एकदा तुम्ही खाऊन बघा, मस्त ताजी ताजी भाजी आहे। पप्पू मेहनतीने भाजी विकत होता, पण त्याला जास्त नफा मिळत नव्हता। त्याचा एक मुलगा होता, गौरव। तो शाळेमध्ये शिकत होता आणि शिकण्यामध्ये खूप जास्त हुशारही होता। बाबा, तुम्ही आलात? माहितीये, आज मला मॅडमनी शाळेत नाही बसू दिलं आणि त्या म्हणाल्या की जोपर्यंत तू शाळेची फी नाही भरत तोपर्यंत तुला शाळेत नाही बसता येणार, कळलं? अरे तू चिंता करू नकोस बाळा, मी काहीतरी सोय करतो आणि तुझ्या शाळेची फी नक्की भरतो, समजलास? उगीचच खोटा दिलासा का देताय तुम्ही मुलाला? हे सगळ्यांना माहित आहे की आपल्या घराचे हालत कसे आहेत ते। तुम्हाला एवढं लांब भाजी विकायला जावं लागतं आणि वाचतं काय? काहीच नाही। कष्ट लागतं ते वेगळंच। अगं, आपला मुलगा हुशार आहे, चांगला अभ्यास करतोय, त्याला शाळेतून काढता कामा नये कोणीही। थांब थांब, मी आता जातो आणि गौरवच्या फीसची सोय करतो। आता जेवण तरी करून जावा। अगं थांब ग, मी आल्यावर जेवतो। शाळेच्या फी साठी पैशांची सोय करून येतो जरा। पप्पू घरातून उदास होऊन निघून जातो, पण त्याला माहित नव्हतं की तो पैशाचा जुगाड करेल तर कसा करेल। विचार करत तो चालतच होता। तेवढ्यात एक गाडीवाला त्याला टक्कर मारून निघून जातो। सुनीता आणि गौरव हॉस्पिटलमध्ये पोहोचतात, जिथे पप्पू बेडवरती झोपलेला असतो। त्याला खूप जास्त लागलं होतं आणि हे बघून गौरवला रडू येतं। अरे अरे नको नको बाळा, रडू नको, मी लवकर बरा होईन, काळजी करू नको। अहो, तुम्हाला खूप लागलंय बाबा, आता तर तुम्हाला बरं व्हायला खूप वेळ लागणार आहे। हा, त्याचाच विचार करतोय। आता तर मला नीट उठताही येत नाहीये, तेव्हा आता भाज्या कोण विकणार? घरातली जमा रक्कम पप्पूच्या इलाजसाठी खर्च होते। आता प्रश्न उठतो की भाज्यांना कसं विकलं जावं। जेव्हा पप्पू आणि सुमन घरामध्ये व्यस्त होते तेव्हा गौरव पप्पूच्या गाड्यावरती घरामध्ये ठेवलेली भाजी ठेवून विकायला जातो। जेव्हा तो रस्त्याने चालला होता तर त्याचा गाडा एका दगडाला धडकतो आणि तो गाडा तुटून जातो। अरे हे काय झालं? एक गाडी होती ती पण तुटली, आता या भाज्या कशा विकू मी? ही गाडी नीट करण्या एवढे सुद्धा पैसे नाहीयेत आता घरामध्ये। हाच विचार करून गौरव रडू लागतो। तेवढ्यात त्याच्या समोर एक कार येते आणि ती खूप जास्त स्पीड मध्ये होती आणि ती एका झाडाला जाऊन टक्कर मारते। गौरवने जाऊन पाहिलं तर तिथे एक माणूस जखमी पडलेला होता। अरे, या माणसाचा तर ऍक्सिडेंट झाला आहे, याला मला मदत करायला हवी, त्याला खरंच गरज आहे त्याची। गौरवने त्याच्याजवळ असलेल्या रुमालाने त्याच्या डोक्यावरती पट्टी बांधली आणि त्याच्याजवळ असलेलं पाणी त्या माणसाला तो पिऊ घालतो आणि त्याचमुळे त्या माणसाला शुद्ध येते। तू मला खूप मदत केलीस, तू बाकीच्यांसारखा मला सोडून सुद्धा जाऊ शकला असतास, पण तसं नाही केलंस तू। कोण आहेस तू?
आणि या निर्मनुष्य रस्त्यावर काय करतोयस? माझ्या बाबांचा ऍक्सिडेंट झाला होता, ज्यामुळे ते आता चालू फिरू शकत नाहीयेत. घर चालवण्यासाठी मी आता भाज्या विकायला चाललो होतो, पण माझं नशीब फुटकं की माझी भाज्यांची गाडी तुटली. तू माझा जीव वाचवलेला आहेस आणि मी एक जादूगार आहे आणि माझ्याकडे असं एक एरोप्लेन आहे जे तुला हवं त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतं. आणि मला ते तुला द्यायचंय. ते तुला भाज्या विकण्यासाठी नक्की मदत करेल. अहो, एवढं छोटंसं एरोप्लेन मला काय मदत करणार आहे? अरे बाळा, हे काही साधं सुद्धा एरोप्लेन नाहीये. तुला हवं तेव्हा तू ते मोठं करू शकतोस आणि हवं तेवढं छोटंही करू शकतोस. आणि एवढंच नाही तर तुला वाटेल तसं तू ते चालूही शकतोस. काय? हे खरोखरच जादूचं आहे का? हो. मग ठीक आहे, आधी मी तुम्हाला तुमच्या घरी सोडून येतो. गौरव त्या माणसाने दिलेल्या एरोप्लेनला जमिनीवरती ठेवतो. जसं तो जमिनीवरती ठेवतो तर एरोप्लेन त्याच्या मोठ्या आकारामध्ये होतो. गौरव त्याला बघून खूप खुश होतो. तो माणूस आणि गौरव त्या एरोप्लेनमध्ये बसून निघून जातात. गौरव त्या माणसाला त्याच्या घरी सोडून येतो आणि पुन्हा त्याच एरोप्लेनमध्ये बसून त्याच्या घरी पोहोचतो. आता बाबांना गाडीवर भाज्या विकायची गरजच नाही पडणार. आता मी मला वाटेल त्या ठिकाणी या एरोप्लेनच्या मदतीने जाऊन भाज्या विकू शकतो. खूप मजा येणार आहे मला एरोप्लेन मध्ये बसून भाज्या विकण्यामध्ये. तो त्या छोट्या एरोप्लेनला त्याच्या खिशामध्ये ठेवतो. हळूहळू तो भाज्या वाढवतो आणि सगळ्या भाज्यांना एरोप्लेनमध्ये ठेवून दुसऱ्या शहरामध्ये विकायला जातो. आणि त्याचमुळे त्याचा खूप सगळा वेळ वाचला जातो. या जादूच्या एरोप्लेनमुळे भाज्या विकण्यात मला खूप फायदा होतोय आणि माझा वेळ सुद्धा वाचतोय. आता मी माझ्या शाळेची फी सुद्धा भरू शकतो आणि बाबांचा उपचार सुद्धा करू शकतो. एक दिवस पप्पूला डॉक्टरकडे जायचं होतं, पण त्याला ही चिंता लागली होती की तो हॉस्पिटलला जाईल तर कसा जाईल, कारण कोणतंच साधन त्याच्याकडे नव्हतं. पप्पू त्याच विचारामध्ये बसला होता. तेवढ्यात गौरव त्यांना बाहेर घेऊन येतो. अरे बाळा, तू मला इथे कुठे घेऊन आलास? मला तर डॉक्टरांकडे जायचं होतं ना. मी तुम्हाला एरोप्लेन मधून डॉक्टरांकडे नेणार आहे आज. अरे बाळा, माझ्याकडे सायकल नाहीये साधी आणि तू एरोप्लेन बद्दल बोलतोयस. अहो बाबा, तुम्ही बघा तर खरं. गौरव त्याच्या खिशातून एरोप्लेन काढतो आणि जमिनीवरती ठेवतो. तर एरोप्लेन मोठं होऊ लागतं. हे बघूनच पप्पू आणि सुनीता आश्चर्यचकित होऊन जातात. तेव्हा गौरव त्यांना जादुई एरोप्लेन बद्दल सगळ्या गोष्टी सांगतो. अरे, हे तर खरोखरीच जादूचं एरोप्लेन आहे. म्हणजे तू आतापर्यंत ज्या भाज्या विकल्यास ते याच्यात ठेवूनच विकल्यास का? हो बाबा, याच्यामुळे माझा वेळ पण वाचतो आणि मेहनतही कमी, ज्याच्यामुळे मला अभ्यासाला सुद्धा थोडा वेळ मिळायचा आणि तुमच्या उपचारासाठी सुद्धा थोडे पैसे देऊ शकायचो. हे जादूचं एरोप्लेन माझा सच्चा मित्र आहे. पप्पू जादुई एरोप्लेनला बघून खूप खुश होतो. आता तोही जादुई एरोप्लेनच्या मदतीने त्या भाज्या दुसऱ्या शहरामध्ये जाऊन विकू लागला होता आणि त्यामुळे त्याचा खूप जास्त नफा होत होता आणि तो खूप जास्त श्रीमंत होऊन जातो.